वराडाच्या भ्रांती शेगाव नगर तेथे साधूवर एकसे ब्रह्मानंदे से सदैव रंगला देही विसरला वेगभाव कंथा कमंडलू सर्वही त्यागिली कंथा कमंडलू सर्वही त्यागिली अंगी बळावली विरक्तता ब्रह्मानंदी असे सदैव रंगला देही विसरला वेगभाव भगवान म्हणे धन्य धन्य गाव तेथे महाराव गजानन ब्रह्मानंदी असे सदैव रंगला ब्रह्मानंदी असे सदैव रंगला देही विसरला देहभाव विठोबार कुमार चरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणि मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा अजला वगा सुभटा संता शरण तुम्हा पाशी ते मज दावा ऋषिकेशी कोणैसा मार्ग सोपा कोणैसा मार्ग सोपा हे मज
प्राप्त प्रसंगी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचा हा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणी श्री क्षेत्र वाढोणा ते श्री क्षेत्र शेगाव असा हा पायी दिंडी सोहळा मोठ्या उल्हासात सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जनसमुदायासह शेगावला प्रस्थान झालेला आहे. आजच्या या रोहना या मुक्कामी सद्गुरू गजानन महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये परिसर अतिशय रमणीय आणि प्रसन्न असं वातावरण आहे. महाराजांची मूर्ती पाहिल्यानंतर मन भरून आलं. असा हा रमणीय परिसर, सुंदर अशा प्रकारचं अन्नदान आणि आता हे ज्ञानदान. कीर्तन रूपी सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे हा सद्गुरू गजानन महाराजांच्या महिमा त्यांची अवस्था वर्णन करणारा हा अभंग आहे. वेदांताचार्य गुरुवर्य श्री भगवान महाराज यांच्या गाथेतील हा अभंग आहे. गुरुवर्य श्री भगवान महाराज सिद्धांताश्रम वरवंड यांच्या श्री अभंग गाथेतील हा अभंग गजानन महाराजांचं महात्म्य प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग आणि फक्त उरला आता 1 तास. या 1 तासात आपल्याला सगळं घ्यायचं आहे. 1 तास उरला खटवांग नावाचा राजा होता. स्वर्गाला गेला युद्ध करण्यासाठी. युद्ध झालं आणि आता घरी जातो. बोलला इथला काळ आणि स्वर्गातला काळ फरक आहे माणूस. तिथे 7 दिवस झाले, इथे युग उलटून गेलं. युग पिढ्या उलटल्या. ते म्हणले बाबा आता घरी जाऊन काही अर्थ नाही, तुझं काही कळालं नाही. म्हणे मग
दुसरं काय माग? त्यावेळेला खटवांग नावाचा राजा हुशार होता. त्या खटवांग राजाने काय मागितलं महाराज की म्हणे आता माझ्या कल्याणाचं काहीतरी साधन सांगा. ते म्हणले तुला फक्त 1 तास आयुष्य आहे. या 1 तासात तुला काय करायचं ते करून घे. त्याने खायला मागितलं नाही, प्यायला मागितलं नाही, एकाग्र अंतःकरण केलं. जिथे जिथे मन गुंतलेलं आहे, माणसाचं मन गुंतलेलं, कोणाचं लेखात गुंतलेलं असतं. माझी लेख राहिली यायची, ती भेटून नाही गेली, लेकीला बोलवा. कोणी म्हणते माझ्या ते शेताचे पैसे. कोणाचं मन कशात गुंतलेलं असतं? खटवांग नावाचा राजा होता. त्या राजाने सगळीकडचं मन काढून घेतलं, परमात्म्याच्या चरणावर मन लीन केलं आणि 1 तासामध्ये खटवांग राजा मुक्त झाला. या मनुष्य देहाचं हेच वैशिष्ट्य आहे. या देहाला आल्यानंतर देव हो म्हणती तरी ते होती, तरी का चित्ती न धरावे. खटवांग राजाला 1 तास आयुष्य कळालं, तुम्हाला कळालं. रोज महाराज लोक सांगतात, आपण तिकडे लक्ष देत नाही. आपल्याला सुद्धा जायचं आहे, याचं भान कोणाला उरलेलं नाही. मजल्यावर मजले बांधतो, रोज पाहतो अमुक गेला तमुक गेला, त्याला जाळून येतो, त्याला मुठमाती देऊन येतो. आंघोळ केली की पहिले जसाच्या तसा. मग सावध व्हायचं आणि सावध होऊन उद्धाराचा विचार करायचा. 4 युग आहेत महाराज. कृत, त्रेता, द्वापार, कली. कृत युगामध्ये ध्यानानं देव भेटत होता. ध्यान केलं की देव प्राप्त होतो. त्रेता युगामध्ये तपश्चर्या करून देव मिळत होता. द्वापार युगामध्ये यज्ञ याग करून देव मिळत होता. कलियुगामध्ये तसं काही राहिलं नाही. आयुष्य कमी झालं, तप करण्याइतकं आयुष्य नाही. मग कलियुगामध्ये एकच साधन उरलं, त्यानं काय करावं? दान धर्म करावा, तीर्थयात्रा करावी, नाम स्मरण करावं. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. मग कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताचं गुणगान खांद्यावर पताका घेऊन भगवंताच्या दिशेनं संतांच्या वारीला जायचं. युगायुगी जन्म घेऊन
विठोबाची मांदी दिंड्या पताका त्या खांदी हर्षे नाचोनिया छंदे सुखे विठोबा माझ्या जीवीची आवडी पंढरा पुराणी नगुडी पांडुरंगी मन रंगले माझ्या जीवीची आवडी ज्ञानोबाराय म्हणतात. त्याच पंढरीतून गुरुरे भगवान महाराज म्हणतात घेऊन वैष्णवांची मांदी अंगावर पताका घेऊन आम्ही वारी करू संताची. पंढरी आपल्या विदर्भाची पंढरी काय आहे? विदर्भ पंढरी शेगाव. आपण शेगावला जायचं. मग शेगावला जायचं कशासाठी जायचं? कशाला जायचं? मग कोणी म्हणते गजानन बाबा आमच्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या चकुलीचं जमू दे यंदा. मग कोणी नोकरी मागतो, कोणी प्रपंचातल्या गोष्टी मागतात. देवाजवळ संताजवळ प्रपंचातलं काही मागायचं नसते बर का. देवापाशी देवच मागितला पाहिजे. प्रपंचातल्या गोष्टी मागणारे खूप आहे. भक्तांचं देवाला अशी विनंती आहे मैं अगर कुछ मांगू तुझे तुम न देना मुझे हे देवा हे भगवंता मी कधी तुला काही मागण्याचं माझ्या मनात जरी आलं तरी सुद्धा तू देऊ नकोस. कदाचित तुला द्यावं वाटलं तर काय होईल बघ. वरना मैं आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा. मी तुझा भक्त राहणार नाही तर मजदूर होईल, मजूरदार होईल, रोजदार होईल. देवाजवळ मागायचं तर काय मागावं. मांगा है मैंने शाम से वरदान एक ही वरदान एक ही तेरी कृपा बनी रहे जब तक है जिंदगी. तेरी कृपा बनी रहे जब तक है जिंदगी. मांगा है मैंने शाम से. देवाला मागायचं तर हे मागितलं पाहिजे काय. हे दान देगा देवा देवाला तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको. देव कधी आठवतो? संकटात सापडला की देवा 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 धाव धाव देवा धाव देवा धाव. संकट गेलं की मग देव आठवत नाही. कुंती माता कृष्णाला म्हणते कृष्णा तू मला एकच दे. काय दे? माझ्या जीवनात सदैव दुःख दे. अरे आत्या असं काय मागतेस? म्हणले देवा दुःखाच्या वेळेलाच देव आठवतो. मग माझ्या जीवनात कधी दुःख असेल तर तू मला कधीच तुझं विस्मरण मला होणार नाही. देवाला गजानन बाबाला काय मागायचं? काय देवा तुझा आम्हाला विसर पडू देऊ नको. मग
प्रत्येक वर्षी तू आम्हाला बोलाव आणि सदैव तू माझ्या पाठीशी राहा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी निज रूप तुझे, येथे तो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरू माझे पाय दोन्ही. ज्या वेळेला माझ्या मनामध्ये तुमचं स्मरण होईल, जिथे जिथे मन जाईल, सदैव तुझी मूर्ती आमच्या समोर राहू दे. अशा प्रकारचं मागावं. मागायला काही पण मागतात. 3 जण होते, तिघांनी देवाची तपश्चर्या केली. देव तिघांना एकदाच प्रसन्न झाला आणि मागा. त्यातले 2 काळ्या रंगाचे होते, एक गोऱ्या रंगाचा होता. पहिला म्हणला, देवा मला गोरं कर. देव म्हणले, तथास्तु. दुसरा म्हणला, याच्यापेक्षा गोरं कर. देव म्हणला, तथास्तु. आता तिसऱ्याला म्हणले, देव म्हणले, भाऊ आता माग तुझाच नंबर आहे. हा तिसरा म्हणला, यांना पहिल्यासारखं करा, या दोघांना. अरे याने जर म्हणलं असतं मला मुख्यमंत्री कर, देवान केलं नसतं. स्वर्गाचं राज्य दे, दिलं नसतं. पण माणसाचं मन पहा, यांचं वाईट होण्यासाठी तिसऱ्याला चान्स होता मोठं बनण्याचा. हा म्हणला, देवा हे जसे होते पहिले यांना दोघांना काळ कर आणि मीच बरोबर राहू दे. विठोबा कुमार देव द्यायला आला, पदर नाही घ्यायला, अशी गोष्ट आहे महाराज आपली. देव देतो, अनंत हाताने देतो, अनंत हस्ते कमलावरांनी, देता किती घेशील डोकरांनी. देव अनंत हाताने देतो. असं म्हणतात, देव देतो छप्पर फाडके आणि नेतो तर काही ठेवत नाही, माग काहीच ठेवत नाही. मग गजानन बाबाला आपण चाललो, चांगलं मागा. गजानन बाबाला चाललो तर गजानन बाबाजवळ काय मागायचं की हे गुरुराया, काय तर सदैव तू आमच्या जीवनामध्ये राहावं. मग अडचणीच्या वेळेला, दुःखाच्या वेळेला तू आमच्या पाठीशी राहावं. ऐका महाराज, दुःख जीवनामध्ये येते, पण त्या दुःखाला घाबरायचं नसतं. वैभव आहे. काय तर त्यांच्या सामर्थ्याने सर्व प्रकारच्या संकटातून मुक्तता होते. केवढेही संकट असू द्या, संकट माणसाला मोठं करतात. दुःख नसते तर तुम्हाला मोठं होण्याची संधी असते. पहा, दूध आहे, त्या दुधाला त्याच्यात टाक पडलं, ते विरघळलं, आपलं नासलं दूध, म्हणजे वेचण टाकलं, त्यात दूध नाराज झालं,
पण काही काळानं त्या दुधाचं दही झालं. दुधाचं दही झालं. आता दुधाचा भाव दह्याचा भाव पहा. त्या दह्याला माऊलीनं काय केलं, त्याचं मंथन केलं. त्याला दुःख झालं त्यावेळेला, पण दुःख झालं त्याने ते सहन केलं. त्या दह्याचं लोण्यामध्ये रूपांतर झालं. आता त्याची किंमत वाढली का कमी झाली? वाढली महाराज. पहा, संकट येतात पण माणसाला उजळून टाकतात, मोठं करतात. दुधाचा भाव, दह्याचा भाव, दह्यापेक्षा लोण्याचा भाव. त्या लोण्याला सुद्धा माऊलीने काय केलं, भांडा ठेवलं चुलीवर आणि भांड्यामध्ये त्याला टाकलं. लोणी भांड्यात टाकलं, तेव्हा अन्न जळालं, पोळलं. पण 10 मिनिटांनी त्याचा सुगंध सुटला आणि मग दारावरून सगळ्यांना माहिती त्याच्याकडे तूप मिळतं. तूप आहे का हो? आणि 1000 रुपये किलो. काय 1000 रुपये खिशातून काढले महाराज, द्या म्हणे. काय म्हणे? द्या. आमच्या घरी गजानन विजय ग्रंथाची समाप्ती आहे, प्रसाद करायचा. नीट आहे का महाराज? दुधाने त्रास सहन केला तर त्याचा भाव 1000 रुपये झाला. तुम्ही जीवनामध्ये जर दुःखाला सामोरं गेलात, संकटाला सामोरं गेलात, गुरुवचनावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, तर जीवन उजळून टाकण्याची त्या ठिकाणी शक्ती या गुरुच्या कृपेमध्ये आहे. फक्त करावं लागेल त्यांचं मनोभावे भजन करावं लागेल. सद्गुरु गजानन महाराज आमच्या जीवनामध्ये आले आणि जीवन बदलून गेलं. असे अनेक लोकांचे अनुभव आहेत. अनेक लोकांचे अनुभव आहेत. ज्या ज्या ठिकाणी गजानन महाराजाचं मंदिर आहे तिथे सर्व प्रकारच्या अष्टमहासिद्धी त्या ठिकाणी वास करतात. हे महत्व त्या माऊलीचं आहे, गुरु माऊलीचं आहे. म्हणून जीवनामध्ये गुरु असले पाहिजे आणि गुरुला आयुष्य अर्पण करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे गुरु तारक सांगडी पैल पावनी दुधडी मोडी मायेची सांगडी धन्य महिमान गुरुचे. गुरु शिष्याचा दार, गुरु माताचे द्वार, गुरु वेदाचे जिव्हार, गुरु कल्पतरू ज्याच्या जीवनात त्याने गुरुची सेवा केली त्या गुरुच्या सेवेनं धन्य झालो मी जगिया. जीवनाचं सोनं करायची शक्ती या गुरु कृपेमध्ये आहे. भगवान म्हणे गुरु कृपा थोर, भगवान म्हणे गुरु कृपा थोर, Oh
नारायण पार पाववे. म्हणून माणसाला गुरु असला पाहिजे. गुरु बिन कौन बतावे बाट, बडा बिकट यमघाट. अतिशय कठीण परिस्थिती आहे महाराज. म्हणून गुरु शिवाय उद्धार नाही, गुरु शिवाय तरुणोपाय नाही. पण गुरुला सर्वस्व समर्पण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ओ गुरु कृपे विना नवे करायचे. प्रमाण असं आहे की जीवनामध्ये गुरुकृपा नसली तर काय होते. इकडे बरेच लोक आता शेती करतात, फळ झाडं लावतात. वसंताच्या गुणे पालवती झाडे, फळ भारे मोडे वृक्ष वेली. असं म्हणतात की वसंत ऋतूचं आगमन झाल्याशिवाय आंब्याला बहार येत नाही, फळं येत नाही असं म्हणतात. मग झाडाला फळ येण्याकरता ऋतूचं आगमन होणं महत्वाचं आहे. त्याप्रमाणे जीवनामध्ये केलेलं कार्य यशस्वी होण्याकरता गुरुच्या कृपेची नितांत आवश्यकता आहे. म्हणून माणसाला गुरु असला पाहिजे. थोडक्यात सांगतो आता 10 मिनिटात. माणसाला गुरु असले पाहिजे. माणसाला त्या गुरुची सेवा करून जीवनामध्ये धन्य होता येतं. हा कळी काळातला एक मार्ग आहे. सांगितलं कळी काळामध्ये 3 गोष्टी सांगितल्या: हरिभक्ती, गुरुभक्ती आणि मातृपितृभक्ती. बस ऐका. हरिभक्ती करून देव येतो, गुरुभक्तीनं सुद्धा उद्धार होतो आणि आई वडिलांची सेवा करणाराचा सुद्धा उद्धार होतो. साक्षात पांडुरंग परमात्मा पुंडलिकासाठी पंढरीला आला, आई वडिलांच्या सेवेला. आता लक्षात घ्या, मी सुरुवातीला सांगितलं की कलियुगामध्ये दान धर्म सांगितला. कलियुगामध्ये दान धर्म या गोष्टी केल्या म्हणजे माणसाला मोक्ष मिळतो. देत चला. आपल्याकडे जे आहे ते देण्यासाठीच आहे. देव देतो ते आपल्या जवळ ठेवण्यासाठी देत नाही, तर ते दान देण्यासाठी देतो. भूदान, गोदान, अन्नदान, ज्ञानदान हे देण्यासाठी आहे. झाड, कोणतेही झाड लावा तुम्ही, फळाचं फळ देते तुम्हाला. झाड फळ देते. मग झाड फळ देत म्हणून तुम्ही त्याला खत घालता, तुम्ही त्याला कुंपण करता. काय का मला काय सांगायचं,
जो देतो त्याला तुम्ही कुंपण घालता, त्याचं संरक्षण करता, फवारणी करता, त्या फळाचं रक्षण करता, त्या झाडाचं रक्षण करता. जे झाड फळं देते त्या झाडाला खत, पाणी, कुंपण मुक्त हातानं घेऊन जा. आता त्या झाडात छोटे झाडं पहा कोणते, काही काही झाडं फळं लपवून ठेवतात. कोणती झाडं आहेत? आलू, बटाटे, रताळू, मुळा, हे फळ लपवून ठेवतात. हे फक्त दृष्टांतासाठी बरं का. काही देतात घेऊन जा बाब, किती न्यायचे तर. काही फळ लपवून ठेवतात. मग जे झाडं फळ लपवून ठेवतात त्याला काय करतात लोक, कुदळ आणतात आणि त्या कुदळी मुळा सगळं उठून घेतात. त्याला ट्रॅक्टर लावतात, सगळे गांजरवर. जे फळ लपवून ठेवले त्यांच्या मुळा सगळं त्याला वर काढण्यात येते. आणि ज्यानं फळ मुक्त हाताने दिले त्याला खत पाणी भेटते, त्याला कुंपण तुम्ही करता. सांगायचा अर्थ असा आहे की देण्यासाठी ह्या वस्तू आहेत. जो देतो त्याचं रक्षण सर्व लोक करतात आणि जो लपवून ठेवतो, उदाहरणासाठी मग लपवून ठेवतो तर देव त्याचं घेऊन जातो. देव त्याच्याजवळ ते ठेवत नाही. म्हणून तुम्हाला जे असेल ते देत चला. आज एवढा मोठा दिंडी सोहळा इथे पाहण्यात आला. एवढ्या मोठ्या दिंडी सोहळा मन भारावून गेलं माझं, की कोणी ट्रॅक्टर दिलं, कोणी टँकर दिलं, कोणी जे आपल्या परीनं होईल, जे आपल्या परीनं होईल ते दिलं, म्हणून एवढा दिंडी सोहळा झाला नाही का. मग कशासाठी सांगतो किंवा नाही काही तुम्ही ठरवलं एवढे एवढे पैसे सगळ्यांनी गोळा करा, आपल्याला दिंडी काढायची, तरी खिसा मोकळा हात मोकळा सोडावा लागेल ना. याचा अर्थ असा आहे की दिल्याशिवाय, दिल्यानं वाढते, दिल्यानं वाढते. फक्त देण्याची भावना पाहिजे. कुठे द्यायचं हे कळलं पाहिजे. नाही तिथं नाही देतात लोक. दवाखान्यात हजारो रुपये, किती डॉक्टरनं म्हणलं की झालं 25,000 बिल, मुकट्यात द्यावं लागते. तिथे काही नाही. आणि जिथे देव धर्म आहे तिथं यावं 1000 रुपये, मग डॉक्टरला 25,000 देतो आणि सप्त्याला 1000 रुपयात सगळं घर जेवून जातो. ढोबा ढोबा सांगण्याचा मतीचा अर्थ आहे की कलियुगामध्ये दान दिल्यानं देव मिळतो. दानाचा महिमा तुम्हाला काय सांगू महाराज. ज्यानं दान दिलं त्याचं दान त्याला दुप्पट त्या ठिकाणी प्राप्त होत असते. पुराणामध्ये कथा आहे की लोकांनी देत असताना असं मागे पुढे पाहिलं नाही. बळीराजानं सर्वस्वाचं समर्पण केलं. दधीची नावाची ऋषी होते ऐका. त्या दधीची ऋषीचं असं विशेष होता की ते तपश्चर्येमध्ये मग्न असायचे. एकदा देवावर संकट आलं. वृत्रासुर नावाचा राक्षस, तो वृत्रासुर नावाचा राक्षस सगळ्या देवांना त्या ठिकाणी त्रास देऊ लागला. स्वर्गाचं राज्य हिसकून घेतलं. म्हणजे या वृत्रासुराला मारायचं, पण तो हरिभक्त होता. आता हरिभक्त असल्यामुळे तो काय म्हणत नव्हता. विष्णूचं चक्र त्याचं रक्षण करत होतं. पण त्याला एक वर होता. त्याला सांगितलं होतं की दधीची ऋषीच्या अस्थीनं जे हाडकं आहे त्या दधीची ऋषीच्या हाडकाचा जर शस्त्र बनवलं तर मात्र हा मरेल. सगळे देव लोक गेले त्या दधीची ऋषीकडे. राष्ट्राच्या कल्याणासाठी पहा, राष्ट्राच्या कल्याणासाठी यांची खुर्ची वाजते असं नाही बोलले. स्वर्गाचं रक्षण करायचं, स्वर्गाचं राज्य रक्षण करायचं, पण शब्द गोड. राष्ट्राच्या कल्याणाकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करा. म्हणजे काय? दधीची ऋषी म्हणले काय सहकार्य करायचं? ते म्हणले तुमची अस्थी पाहिजेत आम्हाला, अस्थी हाडकं. आता ते मेल्याशिवाय भेटतात का हो? शब्द गोड. दधीची ऋषीनं योगाग्नीच्या साह्यानं शरीर जाळून घेतलं, प्राण भगवंताच्या ठिकाणी अर्पण केला आणि आपली ज्या अस्थी आहेत त्या अस्थी त्याला म्हणले घेऊन जा. एवढे लोक दानशूर होते. राष्ट्राच्या जगाच्या कल्याणाकरता दधीची ऋषींनी
स्वतःचा देह अर्पण केला आणि आपल्या अस्थी दिल्या. आपल्याला तर एवढं करायचं काम नाही. मग आपल्या जवळ जे आहे, आपल्या जवळ काय आहे, जे दान करण्यासारखं जे आहे ते देवाला द्यायचं फक्त नाही. तर मग आपल्या जवळ जे काही काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, याचं सुद्धा दान देवाला देता येते. ऐका, उठा वासुदेव आला दारापाशी, दान झाला काहीतरी मजसी. मग वासुदेव काय म्हणतो, दारादारेला वासुदेव म्हणतो मला दान द्या. काम क्रोध लोभ भारी यांची करावी मोहरिका. देवाला पैसेच पाहिजे असं नाही. देवाला तुमच्याजवळ असलेला काम, तुमच्याजवळ असलेला क्रोध, तुमच्याजवळ असलेला मत्सर, द्वेष, असूया, तिरस्कार, कोणाला कमी समजणे, कोणाचं वाईट करण्याची बुद्धी निर्माण होणं, हे जे वाईट विचार आहेत, हे जरी देवाला अर्पण केले तर देवाला आवडते. पाय आलं तुमच्या लक्षात? काम क्रोध लोभ भारी यांची करावी मोहरिका. ऐका काय देव म्हणतात, गुरु भगवान महाराज म्हणतात, वासुदेव वासुदेव चित्ती धरिता दृढ भाव, चित्ती धरिता दृढ भाव. तुम्ही देवाला तुमच्या मनात असलेली शंका, तुमच्या मनात असलेले विकार, तुमच्या मनात असलेला लोभ देवाला अर्पण करा. विठोबार कुमार. आता इतके जण आले तिथे, तर गजानन बाबाजवळ काय अर्पण करायचं, गजानन बाबाला काय मागायचं, हे आता मनात घेऊन ठेवा. काय देवाला काय मागायचं? सद्बुद्धी दे. देवाला काय मागायचं? चांगली बुद्धी दे. तुझ्या चरणावर माझी सदैव माझी वृत्ती तुझ्या चरणाच्या ठिकाणीच राहू दे, असं मागायचं. गजानन बाबांना त्या ठिकाणी काय दान द्यायचं? आपल्याजवळ असलेले वाईट विचार, मनामध्ये असलेल्या वाईट वासना, याचं देवाला गजानन बाबाला दान द्यायचं. बस एवढं केलं, दिंडी सफल झाली. डोबार काही गोष्टी दिसतात आणि काही गोष्टी दिसत नाही. काही गोष्टी दिसतात म्हणजे खिशातली गाय छाप दिसते, रुमचे छाप दिसते, लोक म्हणतात पहा महाराज हा बिडी ओढतो. पण दुसऱ्याकडे बोट करताना आपल्याकडे 3 बोट आहेत. आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल दुर्विचार आहे, त्याच्या मनात त्याचं वाईट व्हावं अशी जर कोणाची भावना असेल, म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी सांगतो. दिसणारे व्यस्त आहेत, न दिसणारे मनातले विकार आहेत. मग दिसणारे व्यसन सोडा आणि विकार सुद्धा सोडा, हा त्यातला अर्थ आहे. कोणाला बिडीचं व्यसन असेल, सोडून द्या. सोडून द्या म्हणजे किती पैसे जातात त्याच्यात माणसाला कळत नाही. व्यसनामध्ये जर त्याचा हिशेब लावला तर वर्षाला 50,000 लोक रुपये या व्यसनात जातात. प्रत्येक घरातले लाख रुपये जातात दवाखान्यासकट जर धरलं तर. एवढा लाख रुपये एका वर्षाला मागे पडतात. काय त्याचं काही करा. काय जागा घ्या, प्लॉट घ्या, पोरांना शिक्षणाकरता खर्च करा, त्या माऊलीला आनंदानं जगता येईल असं काही करा. लोक व्यसनात घालतात. व्यसन अर्पण करा देवाला. आता आजपासून ध्यानात घ्या. काहीचं व्यसन असेल ते टाकून द्या. एक जणानं दिसणार आणि न दिसणार दोन्ही सांगतो व्यसन. दिसणार बिडीचं व्यसन किती वाईट आहे हे तुम्हाला सांगतो. काय झालं, त्याला म्हटलं सोडून दे भाऊ. ते म्हणले गजानन बाबाच्या हातात काय पाहिलं का? आता काय बोलतात त्याला,
गुरु महाराज म्हणतात यानी सुचरितानी तानी त्वयोपास्यानी नो इतरानी. जे माझं चांगलं असेल ते तुम्ही घ्या, माझं वाईट असेल त्याचा तुम्ही त्याग करा. त्या गजानन बाबांनी चिलीम घेतली पण त्याच्यामध्ये काय जाळलं हे तुमच्या लक्षात आलं का? ते म्हणणाऱ्याला मी म्हटलं गजानन बाबांनी काय जाळलं? त्या चिलीमचं दूर काढण्याचा अर्थ असा आहे की ते अंतर्गत जे विकार आहे, काम क्रोध मद मत्सर, सगळ्यात मोठा अहंकार, तो अहंकार त्यांनी जाळून त्या ठिकाणी टाकला. म्हणून त्या चिलीमचं प्रतीक आहे. गजानन बाबाच्या चिलीमचं प्रतीक काय आहे? अहंकार जाळणे. म्हणजे मी पण आता तसंच करतो. काय झालं मग? गुरु महाराज त्याला सगळं सांगितलं. मग गुरु महाराजला शरण गेला आणि काय म्हटलं, महाराज काहीतरी मला उद्धार करा. महाराजला माहित होतं की याला काही जरी सांगितलं तरी हा सगळं सोडील पण बिडी सोडत नाही. मग म्हणजे शेवटच्या वेळेला, ज्या वेळेला तुला यमदूत न्यायला येतील त्या वेळेला तू यम धर्माला काय म्हणायचं? मला माझ्या गुरुच्या जवळ घेऊन जा. ऐका माणूस, कारण त्याला सांगून सांगून खूप थकले महाराज की गळ्या सोडून दे, बिडी सोडून दे. नीट ऐका, बिडी सोडून दे. त्याची काही बिडी सुटली नाही. शेवटी महाराजाला जायची पाळी आली स्वर्गात. मग तो म्हणला मला घेऊन चला. ते म्हणले तुला येता येत नाही माझ्यासोबत. म्हणजे मग एकच गोष्ट सांगतो, तू जेव्हा तिथे येशील त्यावेळेला फक्त त्याला म्हणायचं मला महाराजाची भेट करून द्या. बस झालं तुझं काम. ज्या वेळेला खरंच त्याचा काळ आला, त्याचा काळ आला, महाराज सुद्धा जिवंतच होते आणि तोही जिवंत होता. धावत गेला गुरु महाराजांच्या चरणाजवळ बसला. म्हणले महाराज मला काळ न्यायला आला. म्हणे मग बैस म्हणे इथे. बसला आणि बसल्यानंतर महाराजांचे पाय दाबू लागले. आता जोपर्यंत गुरुच्या चरणाजवळ आहे तोपर्यंत काळ त्याला हात लावू शकत नाही. माझं सांगण्याचा अर्थ ध्यानात घ्या फक्त. गुरुच्या चरणाजवळ बसलेला आहे तोपर्यंत काळ त्याला हात लावू शकत नव्हता. आणि काळ जर म्हणला की याची वेळ झालेली आहे, बरोबर 10 वाजता महाराजांना सांगितलं, 10 तर वाजले. मग 10चा टाइम झाला आणि यमधर्म टाइम पाहतो. टाइमच्या पुढे त्याला नेता येत नाही. मग टाइम त्याचा 10 वाजू लागले. म्हणजे आता काय करावं हा काय महाराजांचे पाय सोडत नाही. गोष्ट लक्षात घ्या. मग गुरु महाराजांच्या चरणाजवळ बसल्यामुळं त्याला तिथून यम धर्म नेऊ शकत नव्हता. मग यमानं काय केलं? म्हणले याचा हिस्ट्री काढा रे. याची हिस्ट्री काढली तर सगळ्या पांढरपुऱ्यावर त्याची उधारी होती. काय म्हणजे हा बिड्या पेतो. म्हणले मग काय करा, महाराजाच्या खोपडीजवळ जायचं आणि बिडी पेटवत बसा म्हणे दोघं तिघं. मग इकडून एक बिडी पेटवत बसले. त्याचे मित्राचं रूप घेतलं यमाने आणि मित्राचं रूप घेऊन बिड्या प्यायला लागले. आता याला तलप लागली. याला सुद्धा वाटलं आपण बिडी प्याव. मग मित्र हळूच म्हणला अरे हा कुठे गेला? तो म्हणला मी हा इथे बसलो. म्हणले अरे ये ना इकडे. जातो तर महाराज म्हणतात जाऊ नको. महाराज झोपले होते. महाराज म्हणतात जाऊ नको. आणि जर जात नाही तर बिडीची तलप लागली. काय करा? हो नाही करता करता महाराजाचे डोळे लागले असं पाहिलं आणि उठला. जसा उठला आणि बिडीच्या साठी उठला, जसे महाराजांचे पाय सोडले कुटीच्या बाहेरच गेला. नुसता बाहेर गेला. ते यमदूत होते, ते काय त्याचे मित्र होते का बिडा पिणारे? घुसला रे बरे याला. लागले ते मित्र जे होते ते यम होते. त्याला बिडी तर काही भेटली नाही पण होता जिवंत तो सुद्धा राहिला. नुसत्या बिडीच्या नादात एवढं मोठं आयुष्य गुरुच्या चरणापासून मुकला. बिडीच्या नादात आयुष्य गमावून बसला. विठोबा रखुमाई.
व्यसनेच्या नादात उठला नसता तर मरत होता का? मग त्या व्यसनानं त्याला मारलं. हे झालं दिसतं व्यसन सोडण्याचा. आता न दिसणारं व्यसन सांगतो. एका जमणला आता शेगाव जायचं आणि गजानन बाबा महाराजांनी सांगितलं ना, राग सोडून द्या. दिला राग सोडून दिला. कोणी काही सोडते, कोणी काही सोडते. काशीला जाऊन कोणी काशीफळ सोडते, काशीला जाऊन कोणी वांग सोडते. म्हणजे जे आवडत नाही ते सोडून द्यायचं. कावा सोडलं संजीव भाऊ? चहा सोडला. चहा सोडला. मग एक जणांनी काय सोडला? राग सोडला. आला गावात. मग सगळ्या गावात एकच चर्चा. काय चर्चा? भाऊने राग सोडला. भाऊ लोक म्हणले हा त्याच्या 7 पिढ्या पाहिल्या तर सगळ्यांनी भांडणच केले. पोळ्याच्या दिवशी याने खुपसा केली आणि याचा राग कसा काय गेला भाऊ? म्हणले मग एक जुने आजोबा होते. ते आजोबा म्हणले राग काय सोडला नसेल यानं. पाऊस नाही खरंच सोडला का? गेली काठी टेकवत. काय रे बाबू? म्हणे दिंडीतून आला म्हणतात. काय सोडलं? म्हणजे राग सोडला. राग एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं. काय सोडलं? अरे लेका आता मला ऐकू येत नाही बाबा. मग काय सोडलं? थोडं जोरात सांग ना. राग सोडला म्हणे. राग सोडला ना. आबा म्हणले पुन्हा सांग बरं एकदा. 4दा झालं, 5 झालं. सांगितलं नाही एकदा राग सोडला म्हणून. आबा म्हणले समजलं. आलं लक्षात? राग सोडला हे सुद्धा रागावर सांगतो. डोबार कुमारी म्हणून अशा प्रकारे जीवनामध्ये आल्यानंतर गुरु गजाननाच्या चरणावर काय करायचं तर आपल्या जीवनामध्ये असलेल्या ह्या वाईट गोष्टी आहेत त्या टाकून द्या आणि सत्संकल्प त्या ठिकाणी करा. म्हणून वराळाच्या या वराळचे जे भाग आहे या वराळामध्ये विदर्भ नीट आहे का, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र हे जे भाग आहेत या विदर्भामध्ये वराळ एक भाग आहे. त्या वराळ रूपी प्रांतात गुरुरे भगवान महाराज अभंगात सांगतात या वराडाच्या प्रांतात काय आहे एक गाव आहे. त्या गावाचं नाव काय आहे? त्या गावाचं नाव आहे शेगाव. नीट ऐका. त्या शेगावला गजानन महाराज नव्हते तेव्हा काय महत्व होतं आणि आता काय महत्व आहे? साधू पुरुषाच्या चरणाचा स्पर्श ज्या भूमीला होतो ती भूमी क्षेत्र बनते. गजानन महाराज ते प्रगट झाले ते क्षेत्र बनलं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात गुरुवारी भगवान महाराज त्या गजानन बाबांच्या पूर्ण चरित्राचं महाराजांनी पारायण केलं. गुरुवारी भगवान महाराज लहान होते असे. मग बाबू अरे आमची पोथी वाचून दे बरं. मग
ते 21 अध्याय. मग सकाळी बसले की संध्याकाळपर्यंत पूर्ण अध्याय वाचून टाकायचे बाबा. हे गुरु भगवान महाराज त्यांना छंदच होता पोथी वाचायचा. लहानपणी गजानन विजय वाचला तर एवढा मोठा कथा तयार. साधी गोष्ट आहे. गजानन बाबाच्या चरित्राचं काय महिमा आहे पहा. की गजानन महाराजांच्या चरित्राचं नुसतं लहानपणी पारायण केलं, गुरुरे भगवान महाराजांच्या जीवनामध्ये किती बदल झाला. गुरुरे भगवान महाराज आज ब्रह्मनिष्ठ संत झाले, ब्रह्मवेत्ती संत झाले. देवाला साक्षात त्यांच्या समोर यावं लागलं. कितीतरी अनुभव आहेत गुरु भगवान महाराजांचे की त्यांच्या समोर भगवान प्रत्यक्ष देव प्रकट झाला. गजानन बाबा विठोबा त्यांना प्रसन्न होता. किती किती म्हणून वर्णन करावं गजानन बाबांच्या चरित्रामध्ये. मग हे सगळं कशासाठी सांगतो तर जीवनामध्ये आल्यानंतर काय करायचं तर आपले जीवन हे जे आयुष्य आहे ते आयुष्य भगवंताला अर्पण करायचं. आयुष्य गुरुला अर्पण करायचं. गुरुला अर्पण केलं, देवाला अर्पण केलं, धर्माला अर्पण केलं, देशाला अर्पण केलं. सैनिक लोक देशाकरता झटतात. सैनिक लोक देशाकरता झटतात. समाजसेवक समाजासाठी झटतो. तुम्ही आम्ही हे भगवंतासाठी गुरुसाठी त्या ठिकाणी आयुष्य क्षणोक्षण त्या ठिकाणी वेचला पाहिजे. या जगामध्ये आल्यानंतर काय करायचं तर या आयुष्याचं या देहाचं चंदन करायचं. चंदन केल्याशिवाय याचा सुगंध सुटत नाही. ऐका, देहाचं चंदन करण्याकरता झिजावं लागते आणि झिजल्याशिवाय त्याचा सुगंध सुटत नाही. म्हणून सुगंध करायचा, निर्माण करायचा असेल, फुलाला सुगंध येण्याकरता काट्यामध्ये त्या ठिकाणी मोठं व्हावं लागतं, फुलावं लागतं. चंदनाला झिजावं लागते, उदबत्तीला जळावं लागतं. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा आयुष्य गुरुच्या भजनामध्ये, हरिभजनामध्ये जर आपण आयुष्य व्यतीत केलं, आयुष्यातला थोडा थोडा काळ काढला आणि कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम हो सुख होईल दुःखाचे. जीवनामध्ये आल्यानंतर सुख आणि दुःख या प्रत्येकाच्या वाट्याला आलेलेच आहे. पण सुखाचा सुद्धा काळ असतो आणि दुःखाचा सुद्धा काळ असतो. दुःखाचा काळ काही जास्त नसतो, फक्त माणसाला सहन करायचं असतं. अशा प्रकारे वराळाच्या प्रांती शेगाव नगर तेथे साधूवर एक असे ब्रह्मानंदी असे सदैव रंगला तेही विसरला देहभाव. आपल्या अंगावर कपडे आहेत, आपल्या अंगावर स्वेटर आहे, वरून चादर आहे. गजानन महाराजांच्या अंगावर काय काय गजानन महाराजांच्या अंगावर त्यांना थंडी वाजत नाही, त्यांना देहाचा विसर पडत नाही. कंथा म्हणजे गोधडी, बरं का. कंथा म्हणजे वाकळ, गोधडी. कंथा कमंडलू सर्व ही त्यागिली अंगी बळावली विरक्तता. गजानन महाराजांच्या जीवनामध्ये परिग्रह नावाची वस्तूच नाही. आपण म्हणतो हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे. गजानन महाराज म्हणतात जे आहे ते सोडून दिलं. देह असून सुद्धा या देहाचा त्यांनी मोह धरला नाही. मग ब्रह्मानंदी असे सदैव रंगला देही विसरला निर्भाव. कंथा कमंडलू सर्वही त्यागिली अंगी बळावली विरक्तता. जो उघड्या अंगाचा आहे तो सूर्यासारखा तळपायला लागला, चमकायला लागला. या गजानन बाबांच्या सामर्थ्यापुढे सगळं जग नतमस्तक झालं. साधू पुरुष वैराग्याने शोभतो. वैराग्य साधूचा अलंकार आहे. हातात अंगठ्या आहेत, गळ्यात लॉकेट आहे, त्याला अर्थ नाही. मग ज्याच्या अंगावर एकही वस्त्र नाही त्या गजानन महाराजांच्या समोर कोट्याधीश लोक त्या ठिकाणी नतमस्तक होतात. हेच त्यांचं वैभव आहे. संसारी माणूस गाडी बंगला याने शोभतो, नीट आहे का. आभूषण दागिने हे संसारिकाचं वैभव
हे अलंकार आहे. संसारिक लोक धनानं शोभतात आणि साधू लोक वैराग्यानं शोभतात. बस साधूचा अलंकार काय आहे? वैराग्य कंता कमंडलो सर्व ही त्यागेली ही बळावली विरक्तता. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान महाराज सांगतात की तुम्ही आम्ही सुद्धा धन्य की आम्हाला गजानन महाराजांच्या परिसरात जन्म घ्यायला भेटला. आमच्या गावात गजानन महाराजांचं मंदिर झालं, आम्हाला दिंडीत जाण्याचा योग आला. सगळे धन्य. नाही, गजानन महाराजांच्या गावात राहतात ते गाव सुद्धा धन्य. मग ते रोहणा असो, शेगाव असो वा वाडोडा असो, कोणतेही गाव असो ज्या गावात गजानन महाराजांचं मंदिर आहे ते गाव धन्य आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये भगवान धन्य धन्य गाव, भगवान धन्य धन्य गाव, भगवान धन्य धन्य गाव, Thank you.
आतापर्यंत कोणी पाय उघडी मांडी घातली असेल तरी मी काही म्हटलो नाही. आता 1-2 मिनिट गजानन महाराजांचा जप आहे. सर्वांनी स्तब्ध स्थिर बसायचं आहे आणि टाळी वाजवायची. गण गण गणात होते जेथे महाराव गजानन ब्रह्मानंदी असे सदैव रंगला देही विसरला देवभाव. हा दिंडी सोहळा दरवर्षीप्रमाणे इथे विसावतो. इथली सेवाधारी मंडळी आहे गजानन महाराजांची, इथे मोठ्या उल्हासानं दिंडीचं स्वागत करतात. डॉक्टर गोपाळ भाऊ गवाळे यांच्यातर्फे आज इथे अन्नदान झालेलं आहे. आमचे जेवढे वारकरी इथे येतात या सर्व वारकऱ्यांचं या ठिकाणी संतृप्त अशा प्रकारे भोजन या ठिकाणी झालेलं आहे. या दिंडी सोहळ्यामध्ये दिंडीचे आयोजक असणारे श्याम भाऊ, स्थिर राजपूत, गोपाल भाऊ या ठिकाणी आम्हाला पेटी वाजवण्याकरता प्राप्त झाले. जयजी महाराज सुद्धा आम्हाला मृदंगासाठी प्राप्त झाले. आणि आमचे हे भजनी मंडळ रामदास महाराज घेतले, रामदास महाराज असतील, सर्व विनेकरी बाबा आहेत, गायकरी मंडळी आहे. आमचे विलास भाऊ नांगोलकर भाऊ आहेत, ते कोण महाराज आहेत, यांची चगुले यांची मुलगी सुंदर कीर्तन करते. पहा किती भाग्य आहे की कुळी कन्यापुत्र मोतीचे सात्विक असे सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आश्रमाचे विद्यार्थी रुद्राक्ष माळी हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला सुंदर यांनी गायन केलेलं आहे. आजचं हे सगळं कीर्तन साहिल मंडप डेकोरेशन या भाऊंनी सुंदर अशा प्रकारे आपल्याला साऊंड उपलब्ध करून दिला, आवाज दिला. खरोखर मी प्रसन्न झालो. आल्याबरोबर आवाज ऐकला आणि मन असं भरून आलं. म्हणलं काही हरकत नाही, जेवढं होईल तेवढं आपल्यापर्यंत त्यांनी सुद्धा सर्व योगदान दिलेलं आहे. नंदू भाऊंनी फोन केला,
म्हणले गावात काही कीर्तन झालं नाही तुमचं यावर्षी, काही विघ्न आलं, म्हणून नंदूभाऊ तायडे म्हणले दिंडीत तरी आम्हाला सेवेचा योग येऊ द्या. म्हणून श्यामभाऊ राजपूत या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी गुरुवारी भगवान महाराजांची आज्ञा घेतली. म्हणले पाठवा, तर गुरुवारी भगवान महाराजांनी मला या ठिकाणी पाठवलं. त्यानुसार आमचे परम मित्र असणारे संजूभाऊ कोळशे यांनी सहकार्य केलं. मी त्यांच्या या ठिकाणी साथीनं इथे उपलब्ध झालो, वेळेवर आलो आणि हे सगळं कार्य गजानन बाबांची कृपाच की हे निर्विघ्नपणे पार पडलं. मला एकच चिंता होती की आपल्याला हे कीर्तन शूटिंग करायचं, म्हणजे काय करावं. तर कोणतं चॅनल? विष्णू वावगे. विष्णू वावगे हे चॅनलचं नाव. या ठिकाणी इथलेच रोवण्याचेच आमचे विष्णूभाऊ वावगे या नावाचं चॅनल या ठिकाणी आहे. त्यांनी कीर्तन शूटिंग केलं आणि सगळ्यांना हे कीर्तन दिवसेंदिवस कधी पण पाहायला मिळेल. हा सुंदर अशा प्रकारचं हे या ठिकाणी गजानन महाराजांच्या संस्थानवर गावकरी मंडळी आणि दिंडीतील आयोजक सर्व मान्यवर या सर्वांच्या साथीनं ही सेवा झालेली. गुरुवारी भगवान महाराजांच्या कृपेनं ही सेवा सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला याच ठिकाणी विराम. माता माऊल्या थकून आल्या, सगळ्यांनी कीर्तन शांतचित्तानं ऐकलं, त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. विठ्ठल जय जय.